जय शिवराय, जय भीम, जय लवजी. आत्ता असंच बातम्या लावल्या तर राज्यसभेच्या बातम्या दाखवत होते. आज तिथे आपल्या देशाचे परराष्ट्रमंत्री जयशंकर हे त्यांचे स्पीच देत होते. आणि ते स्पीच काय होतं की 1-2 दिवसामध्ये ज्या बांगलादेशवर जो ओढा निर्माण होतोय, अहंकार त्याचा पसरतोय, तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन तात्काळ लगेच 45 मिनिटाच्या आत त्यांना देश सोडायला लावला आणि ते भारतात आले. आणि भारतात त्यांनी जयशंकराशी संपर्क साधला आणि त्यांनी तिथं त्याची राहण्याची ह्याची व्यवस्था केली. आणि त्या 2 दिवसामध्ये म्हणजे 24 तासाच्या आत भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर हे बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या बाबतीत चांगले आहे. माणुसकी प्रत्येकात असते, ती त्यांनी दाखवली. लगेच त्यांनी त्यांना मदत करण्याची प्रस्ताव ठेवला, लगेच त्यांनी मान्य केलं, तर लगेच आल्या. आनंदाची बाब आहे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. परंतु एक मला सांगा, हेच मला RSSच्या या भारतीय जनता पार्टीच्या विचारचं जे पक्ष आहे त्यांना एक मला छोटीशी विचारायचं आहे. जे मणिपूर गेले 1 वर्षभर तळपत आहे, जिथं अहंकार असा घुसळून वाहतोय, तिथल्या कारगिलांच्या शहीदांच्या पत्नींवर सामूहिकरित्या असा बलात्कार करण्यात आला, त्यांना जाळण्यात आलं, त्यांना नग्न फिरवण्यात आलं. पण माननीय भारताचे शेठजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काय त्याच्या भाष्य कधी केलं नाही. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कधी काय बोलले नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुद्धा ह्याच्यावर कधी भाष्य म्हणजे कुठल्याच BJPच्या कुठल्याच मंत्र्यांनी ह्याच्यावर कधी भाष्य केले नाही. पण ठीक आहे, चला, संस्कृती आहे, भारतीय संस्कृती की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे आणि ती मदत आपण नक्कीच केली पाहिजे. परंतु त्याच्यात अजून एक शब्द सारखा मी मीडियात पाहिला की हिंदूंची म्हणजे इस्कॉन टेम्पलसुद्धा तिथं लुटण्यात आले, पैसे लुटण्यात आले, दागिने लुटण्यात आले आणि हे हिंदूंची केले. म्हणजे सारखा तो शब्द वापरत होते, हिंदू हिंदू हिंदू. म्हणजे आता ह्यांना परत आता ह्या भारतामध्ये जिथं महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, इतर राज्य असेल, तिथं आता निवडणूक होणार. मग त्याचा परत त्यांना तिथं फायदा घ्यायचा आहे का? हिंदू मुस्लिमचा फायदा घ्यायचा आहे का? हाच त्यांचा म्हणजे एक त्यांचा प्रकार आहे का? असं आमच्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतं. त्यामुळं हे असं करू नका. आपला भारतीय संस्कृती आपली चांगली आहे आणि चांगलीच राहणार आहे. आणि येणाऱ्या या महाराष्ट्राच्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकारच येईल हे लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्या दीनदलित गोरगरीब जनतेला माझी नम्र विनंती की आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.